नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। परतीच्या पावसासोबत झालेल्या गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यातील कामठी, सावनेर, कळमेश्वर व काटोल तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। सोयाबीन, कापूस, तूर या मुख्य पिकांसोबत भाजीपाला व संत्र्याच्या बागांनाही मोठा फटका बसलाय। पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, महाराष्ट्र राज्य रस्ते महामार्गाचा बाह्य आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचा अंतर्गत रिंग रोडसह इतर प्रकल्पांसाठी सध्या भूसंपादन करण्यात येत आहे। त्या प्रकल्पातील प्रलंबित मोजण्या तत्काळ करण्यात याव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विविध विभागाच्या तसेच भूसंपादन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूर देवस्थानात भ्रष्टाचाराचे ढग आणखीनच गडद झाले आहेत। देवस्थान विश्वस्त मंडळावर आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार असे विविध गंभीर आरोप झाले असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी थेट पाऊल उचलत मोठी कारवाई केली आहे। शनिवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर देवस्थानचे प्रशासकीय कार्यालय सील ठोकण्यात आले। चिपळूण तालुक्यात गुढे येथे गावरेड्याच्या हल्ल्यात 55 वर्षीय इसमाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालाय। रवींद्र पांडुरंग आगरे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। गावरेड्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागाकडून याचा तात्काळ वेळीच बंदोबस्त केला जावा अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे। 4 वर्षांच्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे। सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात हा प्रकार उघडकीस आलाय। खरं तर मुलीला मांडीवर घेऊन आई जेवण भरवत असतानाच चिमुरडी ओरडत होती, पण उंदीर असेल असं समजून आईने दुर्लक्षित केलं। काही वेळाने बिळातून साप बाहेर आल्याने पाहून घाबरलेल्या कुटुंबियांनी तिला शासकीय रुग्णालयात नेलं, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता। हिंगोली जिल्ह्यात गेल्या 10 तासांपासून मुसळधार पावसाने पुन्हा एकदा थैमान घातलंय। अनेक भागात पात्राबाहेर पाणी आल्याने जिल्ह्यातील प्रमुख मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। शेती शिवारात पाणी साचल्याने होते नव्हते तेवढे खरीप पीक पुराच्या पाण्यात वाहून गेले। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। कर्जत शहरात 150 कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या रस्त्यावरही मोठे खड्डे पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने याकडे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून गांधीगिरी आंदोलन केलंय। छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। हृदयविकार हा फक्त प्रौढांचा आजार असल्याची समजूत धुळीस मिळाली आहे। महाराष्ट्रासह देशभरातील लहानग्यांच्या हृदयावरचे धोका वाढत चाललाय। जन्मजात हृदयविकार आणि जन्मानंतर विकसित होणारे हृदयाचे विकार दोन्हीही झपाट्याने वाढत असल्याचं तज्ज्ञांचं निरीक्षण आहे। लवकर होणारी लग्न, चुकीचा आहार, स्थूलत्व, ताण, मातृ आरोग्याची कमतरता, मधुमेह व प्रदूषण हे प्रमुख कारणीभूत घटक असल्याचे निदर्शनास आले आहे। वाकड हिंजवडी पूल आता पीक आवर्स मध्ये एकेरी मार्ग म्हणून वापरला जाईल। तसेच हिंजवडी वाकड रस्त्यावर वेळेनुसार 3 मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या केल्या जातील। मुंबई बंगलोर महामार्गावरील कात्रज देहू रोड बायपासच्या हिंजवडी आणि वाकड परिसरातील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बदलले आहेत अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे गेल्या मार्चपासून थांबवलेले वेतन सुरू करा असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिलाय। न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता वरील अंतरिम आदेश दिला। तसेच शिक्षण उपसंचालक व इतर संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून यावर येत्या 10 ऑक्टोबर पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 21 ते 24 सप्टेंबर दरम्यान सीमा शुल्क विभागाच्या आणि हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडाकेबाज कारवाई करत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत अटक करण्यात आलेल्या व्यक्तींच्या चौकशीतून आंतरराष्ट्रीय तस्करीचे धागेदोरे सीमा शुल्क विभागाच्या हाती लागले। त्यात काही परदेशी नागरिकांचाही समावेश असून या संपूर्ण टोळीचा शोध सुरू आहे। जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवळी यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी 25 न्यायमूर्तींसह मंत्री उपस्थित होते। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत या वास्तूचं भूमिपूजन करण्याचा योग मला आला होता। त्यांनी उद्घाटनाला आपण दोघं बरोबर येऊ असं म्हटलं होतं, मात्र दुर्दैवानं योग आला नाही अशी खंत सरन्यायाधीश गवई यांनी बोलवून दाखवली आहे। राज्यभरातील लाखो शिक्षकांच्या बदलीचे आदेश नुकतेच राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत। या आदेशाविरोधात राज्यातील शेकडो शिक्षकांनी ॲडव्होकेट सुरेश पाकळे आणि ॲडव्होकेट निलेश देसाई यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या। या बदली नको असलेल्या शिक्षकांना हायकोर्टाने तुर्तास दिलासा दिलाय। या शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा। या अर्जावर सीईओंनी योग्य तो निर्णय घ्यावा असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत।
मराठवाड्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे बळीराजा हवालदिल झालाय. सरकार मदत करणार असं म्हणत असाल तरी ती नेमकी कोणती आणि किती याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता जास्तीत जास्त 14,000ची हेक्टरी मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे योग्य मोबदला नसेल तर मदत देऊ नका अशी मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे. केंद्र सरकारचा महत्त्वाच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबई अहमदाबाद दरम्यानचा हा रेल्वे मार्ग विकसित भारताकडे एक पाऊल असणार आहे. अशातच आता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सुरत आणि विलीमुरा दरम्यानचा 50 किलोमीटरचा पहिला टप्पा 2027 मध्ये सुरू होणार असं वैष्णव यांनी सांगितलंय. तसेच मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानचा संपूर्ण मार्ग 2029 पासून सुरू होईल असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय. मध्य प्रदेशातल्या पन्ना जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्याला कलेक्टर न्यायालयानं तब्बल 1,24,55,85,600 रुपयांचा दंड ठोठावलाय. श्रीकांत दीक्षित असे या काँग्रेस नेत्याचं नाव आहे. श्रीकांत दीक्षित हे काँग्रेसचे माजी महामंत्री असून ते डायमंड स्टोन क्रशरचे मालक आहेत. गुनोर तालुक्यातल्या बिलघाडी परिसरात अवैध पद्धतीनं दगड खाणीचं उत्खनन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. निवडणुकीच्या प्रचार काळात अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली जातात. खास करून महिलांच्या बाबतीत अशी वक्तव्ये होऊ शकतात. म्हणून महिला आयोगाने वेळीच कंबर कसली आहे. कुठल्याही नेत्याने महिला उमेदवार किंवा महिलांबद्दल अभद्र टिप्पणी केली तर राज्य महिला आयोग स्वतः दखल घेईल. पत्रातून निवडणूक आयोगाला याकडे लक्ष देण्यास सांगितलंय. याची माहिती सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा आग्रह करण्यात आलाय. राजधानी दिल्लीतील उत्तर पश्चिम दिल्ली परिसरातील दयालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मुंगानगर परिसरात शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. येथे अब्दुल नावाच्या एका व्यक्तीने त्याची 40 वर्षीय पत्नी आणि 17 वर्षाच्या मुलावर गोळ्या झाडल्या आहेत. जखमी आई आणि मुलाला गंभीर अवस्थेत जगप्रवेशचंद रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोलिसांनी वांगचूक यांना लेहमध्ये हिंसाचार भडकवल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक केली. त्यानंतर आता लडाखचे डीजीपी SD सिंग जामवाल यांनी सोनम वांगचूक यांच्यावर पाकिस्तानशी संबंध असल्याचा आरोप केलाय आणि त्यांच्या बांगलादेशच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथे मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेमधील सामूहिक विवाहाच्या नावाखाली महिला आणि बालकल्याण विभागाने मोठ्या प्रमाणावर अफरातफर केली आहे. विभागाने काढलेल्या बिलांमध्ये 30 फेब्रुवारी अशी तारीख नोंदवली आहे. एवढंच नाही तर सामूहिक विवाहांमध्ये विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्याही बनावट दाखवण्यात आली आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी कॉस्मेटिकचं जे सामान खरेदी करण्यात आलं त्याची खरेदी चक्क सिमेंटच्या दुकानातून करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ युद्ध छेडलेलं असताना H-1B व्हिसावरून अनेक देशांना अडचणीत आणलेलं असताना चीननं एक आश्चर्यजनक खेळी केली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत आणि ब्राझीलला अधिक जबाबदारी देण्यास चीननं पाठिंबा दर्शवलाय. भारताला UNSCचं स्थायी सदस्यत्व देण्याची तयारी चीननं दाखवली आहे. इस्रायलने गाझावर पुन्हा एकदा मोठा हवाई हल्ला केलाय. या हल्ल्याबाबत गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. 26 सप्टेंबरच्या रात्री इस्रायलने रात्रभर गाझावर हवाई हल्ले केले. यात 32 लोकांचा मृत्यू झालाय असे या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. तसेच मध्य आणि उत्तर गाझामध्ये हे हल्ले झाले. या भागातील एका शरणार्थी शिबिरात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झालाय. अल अवादा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतलाय. डाव्या विचारसरणीचे नेते आणि कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी न्यूयॉर्कमध्ये पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनात सहभागी होत त्यांना संबोधित केलं होतं. पेट्रो न्यूयॉर्कमधून शुक्रवारी रात्रीच कोलंबियासाठी रवाना झाले. गुस्तावो पेट्रो यांनी चिथावणी देणारी कृती केल्याचे कारण देत अमेरिकेने त्यांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यभर औषध निर्माण शास्त्राच्या खोळंबलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे आधीच त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक झटका बसलाय. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील वारेमाप वाढलेल्या फार्मसी संस्थांची झाडाझडती करत भारतीय औषध निर्माण शास्त्र परिषदेकडे पाठवलेल्या अहवालाबाबत आता PCIने परिपत्रक काढलंय. त्यानुसार फार्मसीच्या पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांच्या 89 संस्थांना प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आले. इंटेलिजन्स ब्युरो सुरक्षा सहाय्यक कार्यकारी परीक्षा 2025 साठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र PDF स्वरूपात IB ची अधिकृत वेबसाईट MHA.gov.in वरून डाउनलोड करू शकतात. IBSA भरती परीक्षा ही 29 आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना युजर ID आणि पासवर्ड वापरणे आवश्यक आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतोय, तसेच पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय। त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 28 सप्टेंबर रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे। आता हा पेपर 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे। यामुळे अतिवृष्टी बाधित जिल्ह्यांतील उमेदवारांना दिलासा मिळालाय। देशाच्या दूरसंचार क्षेत्राला आणखी मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNLच्या स्वदेशी 4G नेटवर्कचं उद्घाटन केलंय। या ऐतिहासिक पावलानं भारत आता डेन्मार्क, स्वीडन, दक्षिण कोरिया आणि चीन सारख्या देशांच्या यादीत सामील झालाय, जे स्वतःचा दूरसंचार उपकरण तयार करतील। यामुळे 97,500 हून अधिक मोबाईल टॉवर आणि 26,700 गावांना कनेक्टिव्हिटी मिळेल, असा हा मोठा टप्पा आहे। यामुळे 20 लाख नवीन ग्राहक जोडले जाणार असून डिजिटल इंडियाच्या विजनला गती मिळेल। भारतीय औषध उद्योगाला अमेरिकेने अलीकडे लादलेल्या व्यापार शुल्कांमुळे मोठा धोका निर्माण होणार नाही, असं नॅटको फार्माचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव नन्नापानेनी यांनी म्हटलंय। अमेरिकन बाजारपेठेत वापरल्या जाणाऱ्या जवळजवळ 92% औषधांचा हिस्सा भारतीय जेनेरिक औषधांचा आहे। यामुळे या शुल्कांचा भारतीय औषध क्षेत्रावर फारसा परिणाम होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय। कुमार सानू यांची पहिली पत्नी रीटा भट्टाचार्य हिने स्वतःच्या खासगी आयुष्यावर मोठे खुलासे करत अभिनेत्री कुनिका सदानंद हिच्यावर निशाणा साधलाय। सांगायचं झालं तर कुनिका आणि कुमार सानू यांनी एकमेकांना 6 वर्ष डेट केलंय, पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही। रीटा म्हणाल्या की कुनिका हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना कुमार सानू अन्य महिलेला डेट करत होते, असं कुनिका आता म्हणते। मग तेव्हा ती काय करत होती? तेव्हा माझं कुमार सानू यांच्यासोबत लग्न झालं होतं, मी तिसऱ्यांदा प्रेग्नेंट होती, तेव्हा कुमार सानू माझ्यासोबत काय करत होते, असा प्रश्न रीटा हिने उपस्थित केलाय। आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत। या स्पर्धेत तिसऱ्यांदा दोन्ही संघांचा सामना होणार आहे, तर आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत भारत पाकिस्तान लढत होईल। गेल्या 16 पर्वात कट्टर प्रतिस्पर्धी कधीही अंतिम फेरीत एकमेकांशी खेळले नाहीत, त्यामुळे क्रीडाप्रेमींचं लक्ष या सामन्याकडे लागून आहे। 28 सप्टेंबरला दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात हे दोघं संघ भिडणार आहेत। 28 तारखेचा आकडा पाहून पाकिस्तानला घाम फुटलाय, कारण यापूर्वी 28 तारखेला खेळलेल्या 2 सामन्यात भारताने पाकिस्तानला धोबी पछाड दिलाय। त्यामुळे पाकिस्तानची धाकधूक आतापासूनच वाढली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।